मकर, कुंभ आणि मीन कधी संपणार साडेसाती, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे। नमस्कार मित्रांनो, मंडळी मकर, कुंभ आणि मीन या 3 राशींना साडेसाती चालू आहे आणि आपले जे बघणारे प्रेक्षक आहेत ते आम्हाला नेहमी विचारतात की मकर राशीची साडेसाती कधी संपणार आहे, कुंभ राशीची कधी संपणार आहे किंवा मीन राशीची साडेसाती कधी संपणार आहे। अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देणार आहे। या 3ही राशींची साडेसाती कधी संपणार आहे, कोणत्या वर्षी संपणार आहे ते आम्ही सांगणार आहोत। त्याचबरोबर या साडेसातीच्या काळात कुठले उपाय करायला हवेत ज्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो त्या उपायांबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत। तेव्हा माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका। चला आता वळूया साडेसातीकडे। मंडळी, शनी देवतेला न्याय देवता म्हटलं जातं, कारण माणूस जे काही भले बुरे कर्म करतो त्या कर्मांचा फळ शनिदेव माणसाला देत असतात आणि म्हणून तर नेहमी चांगले कर्म करावं असं सांगितलं जातं। साडेसातीतील सर्व घाबरतात, कारण साडेसातीच्या काळामध्ये तुम्ही केलेल्या वाईट कर्माची फळं मिळतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं। शनी देवच आहे जे माणसाला रावाचा रंग आणि रंगाचा राव बनवू शकतात आणि त्यांना प्रसन्न करायचे असेल तर काही उपायही ज्योतिषशास्त्रात दिलेले आहेत। त्या उपायांची चर्चा आपण करणारच आहोत, पण त्याआधी बघूया मकर, कुंभ, मीन या राशींची साडेसाती नक्की कधी संपते आहे ते। आता ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज एका राशीत सुमारे 2.5 वर्ष असतात आणि 2.5 वर्षांनी ते राशी परिवर्तन करतात। साडेसातीचा एक टप्पा 2.5 वर्षांचा मानला जातो। आता सध्या मकर, कुंभ, मीन यावर साडेसातीचा प्रभाव आहे, कारण शनी महाराज कुंभ राशीमध्ये आहेत। शनी महाराज कुंभ राशीमध्ये आहेत म्हणून कुंभ राशीच्या पुढची रास आणि एक मागची रास या राशींना साडेसाती आहे। अर्थात मकर राशीची जी साडेसाती आहे ती 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे। हो, बरोबर, मकर राशीचे लोक नेहमी कमेंट करून विचारतात की आमची साडेसाती कधी संपणार आहे, कारण बऱ्याच मकर राशीच्या लोकांचा असा अनुभव आहे की त्यांना या साडेसातीच्या काळामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचा त्रास झालेला आहे आणि म्हणून साडेसाती कधी संपणार आहे याची वाट ते बघत आहेत। तर 29 मार्च 2025 म्हणजेच पुढच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये तुमची साडेसाती संपणार आहे। राहिलं फक्त 1च वर्ष। आता मकर राशीच्या लोकांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल। तुम्ही मकर राशीचे आहात आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून तुमचं समाधान झालं असेल। आता वळूया कुंभ राशीकडे। कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे, कारण शनी महाराज कुंभ राशीमध्येच विराजमान आहे आणि कुंभ राशीची जी साडेसाती आहे ती संपणार आहे 23 फेब्रुवारी 2028। म्हणजेच कुंभ राशीची साडेसाती संपायला अजून थोडा वेळ आहे, पण आता म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी लगेच चिंताग्रस्त होण्याची गरज नाही, कारण यांच्या शेवटी आपण उपायांबद्दल चर्चा करणार आहोत। त्यातल्या कुठलाही एक उपाय जो तुम्ही जमणार असेल तो तुम्ही करू शकता। त्यामुळे नक्कीच या साडेसातीमध्ये तुम्हाला देखील आधार होणार आहे, लाभ मिळणार आहे। आता वळूया मीन राशींकडे। मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे। आता साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे, कारण 29 एप्रिल 2022 पासूनच मीन राशीची साडेसाती सुरू झालेली आहे। त्यामुळे पंचांगानुसार आता मीन राशीची साडेसाती संपणार आहे 7 एप्रिल 2030 ला। मीन राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल 7 एप्रिल 2030 रोजी। तर मंडळी, या 3 राशींची साडेसाती कधी संपणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल, पण आता साडेसाती चालू तर आहे, संपायला तर वेळ आहे। तोपर्यंत उपाय काय करायचा ते जाणून घ्या। ज्योतिषशास्त्रात शनीच्या साडेसातीमुळे मानसिक तणाव होतो, रोग, भीती, आर्थिक समस्या अशा प्रकारच्या ते जाणून घ्या। ज्योतिषशास्त्रात शनीच्या साडेसातीमुळे मानसिक तणाव होतो, रोग, भीती, आर्थिक समस्या अशा प्रकारचे त्रास होतात असे सांगितले जाते। पण आता हेच त्रास सगळ्यांनाच होतात का? तर तसं नाही। बऱ्याच जणांना तर साडेसाती येऊनही जाते पण त्यांना कळतही नाही। सगळ्यांना त्रास होईल असं नाही, पण मग त्रास कुणाला होतो आणि कुणाला होत नाही तर ते आपापल्या कर्मानुसार ठरतं। जर तुम्हाला त्रास होतोय असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही उपाय करा, आणि जर तुम्हाला त्रास होतच नाहीये किंवा तुमची साडेसाती चालू आहे हे तुम्हाला या माहितीनुसार कळेल तर मात्र तुम्ही काही उपाय करायची गरज नाही, पण चांगलं वागा, चांगले कर्म मात्र करा। पण ज्यांना खरं त्रास होतो त्यांनी काही उपाय करायला हवे।
आता त्यातला पहिला उपाय म्हणजे शनीची साडेसाती चालू असेल तर त्या काळामध्ये तुम्ही गरजू व्यक्तींना दानधर्म अवश्य करा. कारण की शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर गरजवंतांची गरज ओळखून त्याला दान करणं हा उत्तम उपाय मानला जातो. मग आता विशेष सण आपल्याकडे असतात. आत्ताच गुढीपाडवा झाला आणि अक्षय तृतीया येईल. असे जर विशेष सण असतात त्या सणावारांना तुम्ही आवर्जून दानधर्म गरजू व्यक्तींना करा. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना करा किंवा तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन वृद्धाश्रमात जाऊनही दानधर्म करू शकता. जशी तुमची क्षमता असेल त्याप्रमाणे दानधर्म करणं हा साडेसातीच्या काळामध्ये उत्तम उपाय मानला जातो. आता दुसरा उपाय, शनीची साडेसाती असेल तर भगवान शिव शंकराची पूजा त्यांना जलाभिषेक करणं सुद्धा उत्तम उपाय असतो. मग प्रदोष असेल, सोमवार असेल अशा विशेष दिवशी पण तुम्ही पूजा किंवा जलाभिषेक करू शकता. एकंदर भगवान शिव शंकराचा स्तोत्र म्हणू शकता किंवा जपसुद्धा करू शकता. हा देखील साडेसातीवरचा एक उपाय सांगितला जातो. स्तोत्र नाही, स्तोत्र. साडेसातीचा प्रकोप टाळण्यासाठी कर्म गाथा शनिदेवाची अतोनात उचित पूजा सुद्धा करायला सांगितली जाते. त्याचबरोबर शनी यंत्राची स्थापना करण्याचा उपाय सुद्धा सांगितला जातो. पण हा उपाय मात्र तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्यानेच करा. आता पुढच्या उपायाकडे वळूया, ज्याच्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज नाही. आणि तो म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घाला. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घातल्याने किंवा पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने सुद्धा शनिदोषापासून मुक्ती मिळते. आता काही स्तोत्र आहेत जी तुम्ही नियमितपणे म्हटली तर तुमच्यावर असणारा साडेसातीचा प्रभाव कमी होऊ शकतो. ती स्तोत्र म्हणजे हनुमान चालीसा आहे किंवा मारुती स्तोत्र जे मराठीत आहे ते मारुती स्तोत्र सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता. तुम्हाला येत असेल तर रोज शनी स्तोत्र म्हणू शकता. अगदी रोज म्हणावं असंही नाही. यातलं कोणतंही एक स्तोत्र तुम्हाला येत असेल, ते तुमच्या वेळात बसत असेल ते स्तोत्र तुम्ही म्हटलं तरी चालेल. शनीच्या उद्देशाने जप, दान, पूजा या गोष्टी तर निश्चित करायला सांगितलेल्या आहेत. शनी स्तोत्र खास करून जर तुम्ही म्हटलात तर निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल. पीडा परिहार्थ शनिवारी अभंग स्नान करून मुक्तेश्वर स्तोत्राचं पठण करायला सांगितलं जातो. शनिवारी शनीचं दर्शन घेऊन उडीद आणि मीठ शनिदेवांना अर्पण करावे. त्याचबरोबर कालभैरवाभिषेक शनिदेवांना करावा. कैलाभिषेक शनिदेवांना करावा. काळी फुले वाहिल्याने पिंडेचा परिहार होतो. निदान शनिवारी संध्याकाळपर्यंत उपवास करावा. त्याचबरोबर नीलमण्याच्या अंगठी धारण करण्यास उपायसुद्धा सांगितला जातो. पण पुन्हा मी म्हणेन की अंगठी धारण करायचे असेल तर त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. पण कोणता उपाय तुम्ही सल्ला न घेता करू शकता तो म्हणजे शनिदेवाची पूजा करू शकता, पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकता. या प्रकारच्या उपायांना कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज नाही. हे उपाय श्रद्धा भक्तीने केले असता नक्कीच परिणाम दाखवतात. आणि आता या सगळ्या उपायांपेक्षा प्रभावी उपायांबद्दल बोलूया. शनिदेवांना प्रसन्न करायचे असेल तर तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा. तुमच्या घरात आईवडील असतील, आजी आजोबा असतील, जे कोणी ज्येष्ठ आहेत त्यांची सेवा करणं शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी सारखं असतं. कारण वृद्ध व्यक्तींचा अपमान, वृद्ध व्यक्तींचा केलेला रागराग शनिदेव कधीही खपवून घेत नाहीत. वृद्ध, अपंग, असहाय्य, गरीब या व्यक्तींचा जर तुमच्याकडे अपमान, अनादर होत असेल तर शनिदेवांचा फटका तुम्हाला पडणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. तुम्ही कितीही जप करा, कितीही दान करा, कितीही पुण्य करा, पण तुमच्या वागणुकीत तुम्ही समाजातल्या या असह्य व्यक्तींना दुखवत असाल, त्यांच्यावर अन्याय करत असाल तर मात्र तुम्हाला या तुमच्या कर्मापासून सुटका मिळू शकत नाही. आई वडिलांची सेवा केली असता मोठ्यात मोठ्या पापांचा नाश होतो. हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच तुमची साडेसाती चालू असू द्या किंवा नसू द्या, घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा, आदर, त्यांचा उचित सन्मान हा प्रत्येकाने करावा. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.